सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पुढची सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे। जिल्हा सत्र न्यायालयातील आजची सुनावणी संपलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 1400 पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेलं आहे। आता पुढची सुनावणी म्हणजे 5वी सुनावणी ही आता 24 एप्रिलला होणार आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय घडलं या सुनावणीमध्ये आजच्या? नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की आज उज्ज्वल निकम या चौथ्या सुनावणी दरम्यान या ठिकाणी हजर होते आणि विशेष म्हणजे ही सुनावणी जी आहे ती पार पडली आणि उज्ज्वल निकम जे आहे ते काही क्षणांमध्ये आता प्रसार माध्यमांना न्यायालयामध्ये नेमकं काय झालं हे सांगणार आहेत। आणि विशेष म्हणजे ही जी सुनावणी आहे ती महत्वाची सुनावणी होती। या दरम्यान मस्ताजोगची जे शिष्टमंडळ आहे ते उज्ज्वल निकम यांना अगोदर भेटलं होतं आणि त्यानंतर आता ही सुनावणी पाडली। अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी उज्ज्वल निकम जे आहेत ते आता प्रसार माध्यमांना संवाद साधणार आहेत। नेमकं मध्ये काय झालं याचं देखील सविस्तर वर्णन आता उज्ज्वल निकम या ठिकाणी करणार आहेत। थेट दृश्य आपण पाहूया। या क्षणी उज्ज्वल निकम प्रसार माध्यमांशी संवाद साधण्याकरता त्या ठिकाणी आता येणार आहेत आणि या सगळ्या विषयी संवाद साधला जाईल। तुर्तास धन्यवाद हरिदास, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।